इतके मोठे मोठे पाहुणे आपल्या गावात आले, त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. ए ते पोडी व्यायाम घेऊन ये रे. काय पोडी व्यायाम ते पोडियम. हा तो व्यायामच आहे एक प्रकारे बोलण्याचा सर, आहे की नाही, त्याच्यावर करण्याचा. क्या बात आहे, आज एवढं मोठं भाग्य म्हटलं पाहिजे आपलं का. आज आज आपल्याकडे दिलीप प्रभा वळवळकर सारखे माणसं या ठिकाणी आलेले आहेत. कोण? वळवळकर. दिलीप प्रभावळकर. अरे आता स्पेलिंग चुकलं म्हणून ऍक्टिव्हिटी काय चेंज होते का? किती चुळबुळा माणूस आहे तो. बघितलं नाही का, सारखं चालू असते. आहे ना सर तुमचं. 6 पॅक साठी प्रसिद्ध असलेले दिलीप प्रभावळकर या ठिकाणी आलेले आहेत. WWF मध्ये प्रसिद्ध तो खली यांचे हे ट्रेनर म्हणजे कोच या ठिकाणी आलेले आहेत. नाही कसं झालंय, सरांनी मला सांगितलं होतं का बा हे माहिती तुम्ही पब्लिकला देऊ नका, पण कसं आहे सर, तुमचे अंतर्गुण काहीतरी पब्लिकला कळले पाहिजे. नाही तर बघा ना सर, म्हणजे कसं असतं, नाही तर हल्लीचे कोच बघा आणि खल्लीचे कोच बघा, है ना सर. असा एक मध्ये इन्स्टंट आपला असू द्या, काय हरकत नाही. पण सर मला इन्स्टंट मध्ये 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 काय राहतं, त्याच्यावर पेमेंट पण ठरलेलं आहे. असू द्या, काय हरकत नाही. सरांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. सरांचं नारळावर अतिशय प्रेम असल्यामुळे सरांनी नारळाची वाडी आणि शाळा हे 2 सिनेमे चांगले केलेले आहेत. काय नीट वाजत इंग्लिश मध्ये लिहून आणता ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे तुमचा सगळा. अरे अरे काय आहे ते? नारबाची वाडी. नारबाची वाडी. अरे मला नारळाची वाडी असते काय? अच्छा अच्छा, हे शाळा. शहाळा नाही ते, शाळा आहे शाळा. शाळा. अरे हे व्यवस्थित लिहित जाणार आहे. आमच्या पोरं सरना काय झालं, इंग्लिश मीडियम मध्ये इतका प्रॉब्लेम झाला सर. सगळे आता पुढे इंग्लिश मध्ये स्क्रिप्ट लिहायला लागले. सगळे इंग्लिश मध्ये असतं सर स्क्रिप्ट आता आमचं. हा सरांचे परदेशी चित्रपट गाजलेले आहेत. ते चीनवरच्या प्रेमावर आधारित त्यांनी चित्रपट केला आहे, झिंग चिक चिंग. कुठल्या प्रेमावर आधारित? झिंग चिक चिंग, चीनच्या प्रेमावर. झिंगचिक झिंग हा चायनीज नव्हता, हा मराठी सिनेमा होता. मराठी पिक्चर आहे. हा. काय सर आता लक्षातच नाही राहते, नाव इतके वेगवेगळे राहतात ना. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारू पिणं इतकं हानिकारक आहे, याच्यावर त्यांनी हॉलिवूडचा एक चित्रपट केला होता. कुठला? अ क्वार्टर द किलिंग. काय? अ क्वार्टर द किलिंग. हे क्वार्टर इन आहे का ते? हा, इन क्वार्टर द किलिंग. एन्काउंटर द किलिंग असं आहे ते. अरे एक क्वार्टर द किलिंग काय? काही शैक्षणिक चित्रपट पण त्यांनी केलेले आहे. पहिल्या वर्गातल्या मुलावर आधारित त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे पहिली पहेली असा हिंदी सिनेमा आहे तो. पहिली आहे का? म्हटलं पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे का? सरांच्या पुस्तकावर आधारित, कुमुदिनी आधारित ते गंगाधर टिपरे सर. तुमची मालिका होती सर? अनुदिनी. सॉरी सर. नीट लिहून आणत जा. म्हणजे पोरं सर वेगळं चुकी झाली तर अनुदिनीवर आधारित. पण सर मला हे फार वाईट वाटलं सर तेव्हा. काय? फार मला वाईट वाटलं. तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं त्या मालिकेमध्ये ते केदार शिंदेनी. तुम्हाला घेतलंच नाही त्याच्यावर. तुमचं कुठल्या गंगाधर टिपरे मध्ये होते की सर? नाही नाही, काही सांगता काय? अहो ते महत्वाचं कॅरेक्टर त्यांनीच केलं ते. कुठलं? आजोबांचं. अरे ते कुठं म्हातारा माणूस, हे जवान माणूस आहे. काही सांगतो आम्हाला. खेड्यापाड्यातल्या माणसाला उल्लू बनवते सर. हा किती ते वाजता ते 9 दिला असतील काहीतरी. अजून हे तरुण माणूस आहे. ते आहेत का गेले सर ते? अरे हेच ते. हे मेकअप वगैरे करून ते वेगळे दिसतात. आबा टिपरे. आबा टिपरे ते वेगळे दिसतात. सेम टू सेम सर. तुम्हीच? अरे बापरे, काय यार, म्हणजे अलगच वाटतं ना, एकदम वेगळंच झालं. पण सर मला ना त्या म्हणजे तुम्ही करत होता म्हणता, आता माझा विश्वास नाही अजूनही, पण त्या म्हाताऱ्याचं मला जरा वाईट वाटलं सर. म्हणजे संस्कार नव्हते त्या सुनीवर. म्हणजे ते हा एवढाच चांगला म्हातारा, त्याला शिरा शिरा मागायचा, कधीच शिरा दिला नाही. प्रत्येक वेळेस म्हातारा शिरा 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 करत होता, एकदा पण शिरा नाही दिला. अहो शिर्या हे नातवाचं नाव होतं, ते त्यांना हाक मारायचे, तिकडे बसले ते आहेत ते शिर्या. अच्छा अच्छा, हे शिरा आहे काय? अच्छा अच्छा. पण मला काय वाटलं काय शिराच मागते का बा, म्हातारा बाहेर खा वाटते ना असं माणसाला. तर असू द्या. पण सर एक खतरनाक चित्रपट तुमचा पाहिला आम्ही, झपाटलेला. अरे बाप रे, क्या बात आहे. पण ते झपाटलेला 2 पण तुम्ही काढला सर. ते का काढला सर? म्हणजे पहिला हरवला होता का चित्रपट? मला काय माहिती. अहो झपाटलेला 2 हा त्याचा नेक्स्ट पार्ट असतो दुसरा. म्हणजे 2 वेगवेगळे आहे, वेगळे नावाचे. झपाटलेला 2 सर. म्हणजे आमच्या गावाकडे असतात शिरसगाव बुद्रुक आणि शिरसगाव खुर्द सारखं. असं आहे का ते? अच्छा अच्छा. तुम्ही चित्रपट नाव तसंच ठेवायला पाहिजे सर, झपाटलेला बुद्रुक झपाटलेला खुर्द. चांगलं झालं असतं ते. पण असू द्या सर. तुम्ही कस काय घुसले असेल त्या बावल्यात? असं अंदर बावलत नाही घुसलो मी. ते रामदास पाटणचा बावला होता, त्याला फक्त मी आवाज दिला.
अच्छा अच्छा, म्हणजे ते रामदास पाद्य बनवतात का ते बावल्या? रामदास पाद्य होते. हा, त्यांनी हा, त्यांनी तो हा. त्यांनी बावला तयार केला होता. त्यांनी तो बावला हलवला, त्यांनी त्याच्या हालचाली हे फक्त केल्या. आवाज तोंडात दिला फक्त आवाज असतो दिला मी. त्याच्यात बसत नाही अच्छा माणूस. अच्छा अच्छा, त्यात बसून ते नव्हतो रामदास पाद्य म्हणजे जबरदस्त माणूस आहे म्हणजे म्हणजे. काय? हो. आपले ते असं बनवतात ते बावल्या वगैरे हो, सगळं हो, असं. अजय. त्याचा नंबर असेल द्या ना सर मला. नक्की नक्की देतो. हा द्या ना, नंबर असेल द्या का- मला. कशाला पाहिजे तुम्हाला? मला गाद्या आणि उशा बनवायच्या आहेत. तात्या विंचूची भूमिका करणारे प्रभावळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. अखिल भारतीय तुझ्या फिरतीचा हा तात्या विंचू मला चावला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. सर सर आज बजेट वाढला. क्या बात आहे. तर आज आपल्याकडे ज्येष्ठ संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या आई वंदना गुप्ते साक्षात या ठिकाणी आलेले आहेत. अहो, ते वेगळे आहे ते. अरे नाही, सेम आहे ना, आम्हाला माहिती ना. एकदम शांत स्वभावाच्या वंदनाताई, कधीही तोंडातून कधीही कोणाला मोठ्यानं न बोलणाऱ्या आणि कोमल आवाजाच्या अशा वंदना गुप्ते मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडमला खेळाची पण अतिशय आवड असल्यामुळे त्यांनी आंधळी कोशिंबीर, लपंडाव आणि मीराबाई नॉट आउट असे चित्रपट पण केलेले आहेत. मीराबाई अजून नॉट आउट आहेच काय अजून? अजून not out. अजून ते काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुमची ते काय म्हणते क्रीमची ऍड पण ते मस्त आहे, ते पायाला लावायचे ते भेगा अशा ते आहे ना त्या, ते काय क्रॅक जॅक, ते भेगा नाही काय? क्रॅक जॅक, क्रॅक जॅक ते क्रॅक जॅक नाही हो, क्रॅक क्रीम. अच्छा अच्छा, क्रॅक क्रीम राहते का ते का मॅडम? मला असं विचारत तुम्हाला पर्सनल आल्या म्हणून तुम्ही विचारतो ते, म्हणजे दाताला लावलं तर दाताच्या फटी जातात का? असं कसं जाईल? नाही म्हटलं पायाचे दात असतील, दाताचे पण जात असतील ना. कुठल्याही गोष्टी कुठेही लावत जाऊ नका, नंतर लफडी होतात. नाही मी म्हटलं असेल तर मग बायकोला लावले असते. हा हा, 1.5 किलोमीटरवर एक दात आहे तिचा. असं ते काय हरकत आहे. आणि एक नाटकात मॅडमनी पण कामं केलेलं आहेत. मॅडमचं 4 चौघी अत्यंत गाजलेलं नाटक, त्याचं ना तुम्ही इंग्लिश नाटक करा मॅडम. माझ्याकडे टायटल पण रेडी आहे, हो? 4 स्क्वेअर. चांगलं आहे सर. तर अशा वंदना गुप्ते मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. कधी हसते, कधी रुसते, कधी फुकते संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. या मॅडम, तुम्हाला पण आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का बरेच दिवस गायब असलेल्या मानसी नाईक स्वतःच्या पिक्चरच्या प्रमोशनच्या निमित्तानं का होईना या ठिकाणी आलेल्या आहेत. वा वा. चला हवा उद्यामध्ये आलेल्या मानसी नाईक आणि दिगंबर नाईक यांच्या भगिनी मानसी नाईक या ठिकाणी आलेल्या आहेत. शांत स्वभावाच्या, सौंदर्यवती, नृत्य भिजली आणि कालच पावसात भिजली. हे काय आहे असले काहीतरी राईम्स? कालच पावसात भिजली इन्स्टंट होत आहे. करिअरमध्ये एवढं यश मिळूनही स्वतःची गाडी न घेणाऱ्या आणि रिक्षानं फिरणाऱ्या मानसी नाईक या ठिकाणी आज आलेल्या आहेत. वा वा. रिक्षानं फिरते बाई अजूनही, स्वतः सांगते, असं नाही लपवत नाही, सांगतस ना, वाट बघतोय रिक्षावाला ग बाई माझी, वाट बघतो रिक्षावाला. ते गाणं मॅडम तुम्ही इतक्या वेळा केलं, तुम्हाला सांगतो मी, जेवढे महाराष्ट्रात रिक्षा नसतील ना तेवढ्या वेळेस तुम्ही त्या गाण्यावर डान्स केलेला आहे. वा वा वा. म्हणजे नुसतं रिक्षामध्ये फिरून स्वतःचं मीटर वाढवणाऱ्या मानसी नाही या ठिकाणी आलेल्या आहेत. Oh God. आपल्या प्रमोशनच्या निमित्तानं रिक्षावाल्या मानसी नाईक या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. Yeah. हे घ्या.